आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत भाषिक समृद्धी याविषयी अमृता लँग्ज आंबडेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. भाषा हे संवादाचं मुख्य साधन आहे. आपण एकमेकांशी बोलतो किंवा लिहून आपल्या भावना व्यक्त करतो. त्या भावना व्यक्त करण्यासाठी माध्यम असतं ते म्हणजे भाषा. अशा 1, 2, 3 म्हणजे सर्वसाधारणपणे आपली मातृभाषा, त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी ह्या आपल्यापैकी अनेकांना येतात. परंतु या पलीकडेही ह्या भाषांचं प्रेम इतकं अधिक आहे की 22 परदेशी भाषा, 4 भारतीय भाषा आणि इंग्रजी अशा एकूण 27 भाषांमध्ये ज्यांनी नैपुण्य मिळवलेलं आहे अशा अमृता लँग्ज, अमृता आंबडेकर आपल्याकडे आलेल्या आहेत. नमस्कार अमृता. नमस्कार. 27 वेगवेगळ्या भाषा तुम्हाला येतात, म्हणजे केवढी श्रीमंती आहे ही भाषांची. आणि जगभरातल्या या भाषांचं प्रेम तुमच्या मनामध्ये निर्माण झालं आणि त्या भाषा तुम्ही शिकत गेलात. तर भाषा तज्ज्ञ, शिक्षिका, अनुवादक, कॉर्पोरेट ट्रेनर आणि लेखिका अमृता लँग्ज. अमृता लँग्ज यांचं बियॉन्ड सोव्हिनियर हे पुस्तक यापूर्वी प्रकाशित झालेलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय विदेश सेवेमध्ये अत्यंत मानाची अशी पदं ज्यांनी भूषवली असे ज्ञानेश्वर मुळेसर यांच्या प्रवासाचा काव्यात्मक अनुवाद हा अमृतांनी केलेला आहे. आणि बियॉन्ड लँग्वेजेस हे त्यांचं आगामी पुस्तक आहे. भाषा लिहिता, बोलता आणि वाचता येणं म्हणजे भाषेमध्ये त्या प्रावीण्य मिळवणं असं म्हणता येईल. तर ह्यातला आनंद हा किती मोठा आहे? आनंद अधिक मोठा आहे, कारण भाषा शिकले आणि भाषा जाणून घेतल्या याहूनही जास्ती मला या गोष्टीचा आनंद आहे की त्या भाषेबरोबरची मी संस्कृती जाणून घेतली. त्यांची गाणी काय असतात ही जाणून घेतली. अच्छा. त्यांचं काव्य जाणून घेतलं, त्यांची खाद्य संस्कृती. की मला हे कुतूहल खूप असायचं की मग मी जर दररोज पोळी भाजी खाते तर ती माणसं काय खात असतील. आणि हे प्रश्न तेव्हा पडलेत म्हणजे माझ्या लहानपणी, जेव्हा इंटरनेट काही असं म्हणजे मोबाईलवरती आपल्याला चटकन दिसत नव्हतं की काय या गोष्टी असतात. सो तेव्हा हे जे कुतूहल होतं, किंवा आमच्या घरी न सोव्हिएट युनियनची मासिकं यायची पूर्वीच्या काळी. सो ती माझ्या आजोबांच्याकडे संग्रही होती, माझ्या आईच्या वडिलांकडे. त्यांच्याकडे पुस्तकांचा प्रचंड संग्रह. सो त्यांच्याकडे ती येणारी जी पुस्तकं होती ना आजोबांकडे, तर ती मला खूप कुतूहल असायचं की ही काय स्क्रिप्ट आहे, ही काय लिपी आहे. ती रशियन लिपी होती आणि कसं हे लिहिलेलं आहे, हे असं आपण आरशात इंग्रजी बघतोय अशी का वाटतेय. सो हे सगळं कुतूहल असताना कुठेतरी ते मनामध्ये होतं, पण मात्र भाषा शिकेन असं काही माहित नव्हतं. फक्त एवढं माहिती होतं की हे काय आहे. किंवा मी जिथे जिथे कुठे फिरायचे तेव्हा तिकडची भाषा शिकणं म्हणजे हाय हॅलो म्हणणं म्हणा, 1 ते 10 आकडे येणं म्हणा. सो हे पटकन विचारायचं आणि मग ते काय म्हणतात ते पटकन लक्षात ठेवायचं, हे खूप माझ्याकडनं व्हायचं. आणि मग ते कुठेतरी मग माझ्या आईला बाळाचे पाय पाळण्यात दिसले वगैरे असं म्हणता येईल. आणि मग पुढे शाळा आणि त्यानंतर कॉलेजमध्ये जाता जाताच अमृता शिक्षिका सुद्धा झाली ना. म्हणजे स्वतः 11वी 12वीला असताना ट्युशनही मी घ्यायला लागले होते. याचं मुळात आणि कारण कसं आहे ना, आपण जेव्हा एक भाषा शिकतो, आता त्या भाषेचा जर मी दररोजच्या माझ्या जीवनामध्ये वापर केला नाही तर मी अर्थातच ती भाषा विसरणार आहे. तर ती भाषा मी विसरू नये आणि त्या भाषेचा सराव राहावा म्हणून मी 8वी 9वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे ट्युशन्स घ्यायचे. अर्थातच त्यातून येणारे माझे जे काही थोडेफार मला पैसे मिळायचे त्यातनं माझे पुढच्या लँग्वेजेसच्या कोर्सेसची फी पण भरली जायची. सो असं म्हणायला हरकत नाहीये की 18व्या वर्षीपासूनच मी खऱ्या अर्थाने इंडिपेंडंट झाले होते, कारण शिकवणं म्हणा हे सुरुवात केली होती. आणि एक होतं सराव करणं. शाळेत असताना 8वी 9वी मध्ये जे फ्रेंच भाषा शिकलात त्याचे क्लास तुम्ही 11वी 12वीत गेल्यावर घ्यायला लागलात. कसं आहे की शाळेत असताना भाषेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा होता. तेव्हा फक्त 7वी मध्ये असताना 8वीत जेव्हा भाषेची निवड करतो आपण 8वी साठी, म्हणजे की तुम्ही एंटायर हिंदी घेणार का एंटायर संस्कृत, मग हिंदी संस्कृत 50-50 ह्याच मध्ये कुठेतरी ती भाषा हरवून गेली होती असं मी म्हणेन. आणि भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फक्त घोका आणि ओका, पाठांतर करा आणि ताबलं म्हणजे TABL आहे असं ते फ्रेंच शिकलं गेलं. मात्र त्यानंतर मी 10वीच्या सुट्टीमध्ये
मॅक्सिम्युलर भवनला जर्मन शिकायला सुरुवात केली होती आणि त्याचबरोबर त्यानंतर आलियन्स फ्रान्साईज मधनं फ्रेंच या भाषेचा अभ्यास सुरुवात केला आणि तेव्हा मला खरी भाषा हळूहळू उलगडली मी असं म्हणेन आणि खऱ्या अर्थाने तेव्हा सुरुवात झाली प्रवासाला आणि मग ती भाषा बरीचशी मला समजायला लागली. मग शाळेचं जे 8वीचं फ्रेंच होतं ते मला अतिशय सोपं वाटायला लागलं आणि ते शिकवू शकले. म्हणजे ते कदाचित बाळबोध वाटलं असेल ते. हा, म्हणजे तेव्हा लक्षात आलं की अरे म्हणजे मी पाठांतर करण्याच्या ऐवजी हे असं लक्षात ठेवलं असतं तर कदाचित चटकन लक्षात राहिलं असतं. हे मग स्वतःवर मी काही टेक्निक्स डेव्हलप करत गेले आणि एवढ्या भाषा शिकल्यावर असंही लक्षात येतं की ओके, तुम्ही पाठांतर करताना समजा पाठांतर करण्याऐवजी बडबड गीतं गायलीत तर तुम्हाला काही गोष्टी पटकन लक्षात राहतात. म्हणजे मी नेहमी उदाहरण देते की आपण जेव्हा लहान असतो, आपण बालवाडीत जातो, आपण बडबड गीतं गातो, आपल्याला काही माहिती नसतं व्याकरण, शब्द, कुठले शब्द काय. आपण काय करतो, आपल्या कानावर जे पडतं ते आपण त्या चालीत गायला लागतो. म्हणजे आपण मिमिक्री करत असतो थोडक्यात आणि त्या मिमिक्रीमधनं कळत न कळत आपण ती भाषा शिकायला लागतो, शिकायला सुरुवात होते. अर्थात म्हणजे कुठच्याही माणसाचा भाषेचा प्रवास हा आधी ऐकूनच होतो आणि ती जितकी आपण ऐकू आणि जितकी आपण ती वापरात आणू, बोलू, तितकी ती भाषा आपल्याला आणखी समजायला लागते. त्यामुळे गाणी गाणं हे जे आहे बडबड गीतं गाणं आणि यामधनं शब्दही अचानक म्हणजे सोप्यारित्या पाठ होतात. कारण जसं आता लहानपणी आपण जॅक अँड जिल वेंट अप द हिल, तर लहान मुलांना काही सांगावं नाही लागत, अरे हिल म्हणजे काय, डोंगर, असं नाही करावं लागत. कारण ते व्हिज्युअलाइज करतात, ते चित्र आणतात डोळ्यासमोर, त्यांना समजायला लागतं किंवा ते चित्र बघितलेलं असतं. या सगळ्या टेक्निक्सनं मुलं शिकतात. तीच जर टेक्निक आपण एखादी परकीय भाषा, परदेशी भाषा शिकताना जर वापरली किंवा कोणतीही भाषा शिकताना वापरली तर नक्कीच आपल्याला फायद्याचं होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अगदी लहान मुलांसारखं शिकावं. कारण लहान मुलांची कसं आहे ना, कोरीपाटी असते, त्यांना भीती नसते मनामध्ये आणि आपण जसं मोठे होतं ना तसं आपल्याला खूप बऱ्याच भीती मनामध्ये निर्माण होतात. आपण किती म्हटलं की नाही मी कशाला घाबरत नाही, तरीही आपल्याला सर्वात मोठी भीती म्हणजे आपल्याला समाजाची असते की माझ्यावर लोक हसली तर काय. पण लहान मुलांना ही कसलीच भीती नसते. गाताना सुद्धा लहान मुलांच्या मनात काहीच नसतं की माझा आवाज चांगला आहे की नाहीये. सो मला असं वाटतं की आणि भाषा शिकताना माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी कायम सांगायचे आणि मी अजूनही सांगते सगळ्यांना की गाणं हे फक्त जो सुरात गातो किंवा ज्याचा आवाज सुंदर आहे त्यांनीच गावं असं नाहीये. आणि तुम्ही इतरांनी बाथरूममध्ये गाणं सोडा, सगळ्यांना गाण्याचा अधिकार आहे आणि सगळ्यांनी बिनधास्तपणे तुम्ही किती बेसुरे असा कर्कश आवाज असू दे तुम्ही गा स्वतःच्या आनंदासाठी. आणि जर तुम्ही एखादी भाषा शिकत असाल तर 100% ते जास्ती अजून महत्वाचं आहे की तुम्ही गाणं त्या भाषेत गायला लागाल. तुम्ही मगातपासून बोलताय त्याच्यामध्ये ही भाषा ही संकल्पना अधिक व्यापक, म्हणजे आपल्याकडे ज्या अर्थाने एखाद्या भाषेचं शिक्षण घेणं म्हणजे त्याचा एक 6 महिन्याचा वर्षभराचा कोर्स केला की ती भाषा आली असं नाहीये. तुम्ही मगाशी म्हणाला तसं ती संस्कृती काय आहे त्या भाषेशी जोडलेली, त्या देशाची, बरोबर, तिथला भूगोल काय आहे, इतिहास काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रस निर्माण होत गेला. तर भाषा शिक्षण म्हणजे पूर्णत्वाने म्हणायचं ते अशा प्रकारेच असलं पाहिजे. आणि अर्थातच म्हणजे जेव्हा आपण वर्गामध्ये ती भाषा शिकवत असतो तेव्हा 3 कोर्स, 6 महिन्याचा कोर्स, 9 महिन्याचा कोर्स आणि 100 मार्कांचे पेपर काढले जातात. हे सगळं त्याला एक रूप येतं, पण कुठेतरी मग ती भाषा हरवायला लागते. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना कायम सांगायचे की तुम्ही सर्टिफिकेट आणि मार्कांच्या पलीकडे बघा आणि भाषेकडे शिकताना म्हणजे भाषेकडे बघताना तो आस्वाद घ्या भाषेमधला, जो त्यामधल्या संस्कृतीमध्ये दडलेला आहे, त्याच्या इतिहासात दडलेला आहे, त्या माणसांमध्ये दडलेला आहे, तो जाणून घ्यायला लागा. आणि आज जेव्हा एवढे वर्ष मी ती भाषेत शिकतेय, कारण मी म्हणेन मी जरी शिकवायला लागले तरी माझा शिकण्याचा प्रवास थांबलेला नाहीये असं मी कधीच म्हणणार नाही की हो मी शिकले, कारण शिकणं कधीच थांबत नसतं. इट्स अ नेव्हर एंडिंग प्रोसेस. बरोबर. पण मग या 27 भाषा ह्या वाचायला, बोलायला आणि लिहायला शिकणं, हे सगळं कसं करायचं? प्रत्येक भाषेची पुन्हा लिपी सुद्धा वेगळी, खूप वेगळी असते. आणि जसं आता जपानी, चिनीची लिपी वेगळी आहे, ती चित्रलिपी आहे, रशियनची एक लिपी वेगळी आहे.
वेगवेगळ्या भाषा आहेत. या शिकताना अर्थातच तिकडे एक प्रकारचा सराव हा येतोच, पण त्याचबरोबर जसं मी म्हटलं ना की तुम्ही जितकी ती वापर करत राहता त्या गोष्टीचा. सो जसं मी मगाशी बडबड गीतांचं एक उदाहरण दिलं, तसंच लहान मुलांची, छोट्या मुलांची जी पुस्तकं येतात त्या त्या भाषेतली, ती पुस्तकं तुम्ही वाचली तर ते सोपे शब्द असतात, पटकन समजायला लागतात आणि तिकडनं मग ते अभ्यासक्रम आपला सोपा होत जातो. आता पूर्वी तर ना कसं व्हायचं, म्हणजे मी हे कधी शिकले जेव्हा 99 साली माझी 10वी झाली. सो 2000, 2001, 2002, 2003 त्या काळामध्ये, तेव्हा अक्षरशः तुम्हाला सांगते नेहाताई, आपल्याकडे फोर्टला वगैरे जाऊन तिकडे डिक्शनरीज जरी हव्या असल्या ना तरी त्या प्री बुक कराव्या लागायच्या. प्री बुक म्हणजे तुम्ही आधी पैसे भरायचे, आधी सांगून ठेवावं लागायचं आणि मग ते मागवणार आणि मग ती डिक्शनरी उपलब्ध व्हायची. आज आपल्याला मोबाईलमुळे एका सेकंदात एका शब्दाचा अर्थ पटकन मिळून जातो. इतकं सोपं आपल्याला आज अवेलेबल आहेत लँग्वेजेस. त्यामुळे तेव्हा भाषा शिकणं हे पुस्तक सुद्धा मिळवणं खूप कठीण व्हायचं. आता जसं मी उदाहरण देत होते की छोट्या मुलांची पुस्तकं वाचा म्हणजे तुम्हाला पटकन शिकता येईल. सो तेव्हा ती पुस्तकं हंट करावी लागायची, इतकं शोधावं लागायचं की मग कोणत्या लायब्ररीत असेल, मग लायब्ररीची मेंबरशिप, मग फक्त ॲट अ टाइम 3च पुस्तकं मिळणार, हे सगळे तेव्हा अडथळे होते. पण तरीही या सगळ्या गोष्टीतनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. पण या 22 परदेशी भाषा या सगळ्या इथे भारतात राहूनच शिकला? मेजॉरिटी भाषा मी सगळ्या इथेच शिकले. सो मुंबईत शिकले, काही पुण्यात शिकले, त्या कॉन्स्युलेटमधनं, कल्चरल सेंटरमधनं, पुण्यात रानडे भवनमधनं, काही युनिव्हर्सिटीचे कोर्सेस, शॉर्ट कोर्सेस असे इथे केले. मग कसं झालं की त्या त्या देशात जाण्याचा हळूहळू संधी मिळाल्या आणि मग तिथे जसे गेले विद्यार्थी म्हणून, मग शिक्षिका म्हणून, आणि मग माझ्या मुलांनाच म्हणते मी, माझ्या विद्यार्थ्यांना मी जेव्हा घेऊन जायचे तिकडे त्या देशात, तसंही मला संधी मिळाली. सो तेव्हा तिकडेही काही वेगळ्या मित्रमैत्रिणी झाले, परिवार वाढला, मग त्यांच्याकडनं काही भाषा शिकता आल्या. फॉरेनर्स जेव्हा फ्रेंड्स झाले तेव्हा मग मी त्यांना हिंदी शिकवते किंवा मराठी शिकवते, मग ते मला त्यांची भाषा शिकवतायत. असे खूप प्रसंग घडले. सो तिकडनं पण मला भाषा शिकायचा योग आला. आता सगळ्यांना मला वाटतं उत्सुकता असेल, कुतूहल निर्माण झालं असेल की ह्या एवढ्या भाषा येतात असं म्हणतात, तर त्याची एक झलक आम्हाला ऐकायला मिळेल का ह्या सगळ्या भाषांची? हो. सो सगळ्यांना आवडणारं गाणं हकुना मटाटा. मी 20 भाषेतलं गाणं आहे जे पहिल्या भाषेत गायला लागते, 20व्या भाषेत ते एंड होईल असं. हकुना मटाटा हे फेमस लायन किंग सिनेमातलं गाणं आहे. ते गाणं मी वेगवेगळे शब्द, त्यामध्ये वेगवेगळ्या भाषेतले शब्द घालून ते गाणं एकत्र रचलं आहे. एवढंच मी केलेलं. सो ते मी आपल्या पुढे सादर करते. हकुना मटाटा नांदेई हिबिकी नांदा, हकुना मटाटा ai no messaggi senza pensieri, la tua vita sarà a chi vorrà vivrà in libertà. Hakuna Matata. Hakuna Matata, che cosa è? Nothing. What's the matter with you? Oh, weißt du, Kleiner, dieses Weihwörter löst alle deine Probleme. Genau, nimm Pumbo zum Beispiel. Verás, cuando era muy pequeñín, muy bonito, gracias. No toques oliendo, no le olía muy bien, los demás deseaban alejarse de él. Me dolió no tener un amigo fiel. Un Igual, was für ein Igual, sie war katastrophal. Ach nein, so ein Skandal, und als ewige Huppen, sag uns nochmal von den Ständigen. No, Pumba, ni prejudice kak, oi, verlot, Hakuna Matata. Dieter Sommerbra, Hakuna Matata, Chantang Rongishi, Shansai Kaishu, você deve esquecer, isso é beber e aprender, Hakuna Matata. En français maintenant, ça mot signifie que tu vivras ta vie sans aucun souci. Philosophie, Hakuna Matata. काय अर्थ आहे ह्या गाण्याचा, म्हणजे त्याचा भाव असा खूप छान प्रसन्न आम्हाला वाटला. खेळकर, आनंदी, काहीतरी होपफुल आपण ज्याला म्हणू, आशादायी असं हे गाणं वाटलं. हकुना मटाटा, डोंट वरी, बी हॅपी, असं हे गाण्याचा एक थोडासा एक त्यामधला आस्वाद आहे. आणि ह्या गाण्यातनं मला नेहमी हेच सांगावं असं वाटतं की भाषा शिकताना पण तुम्ही असंच बिनधास्तपणे भाषा शिका. वा वा वा, मस्त, खूपच छान. पण ह्या सगळ्या भाषांची सरमिसळ होत नाही का कधी बोलताना किंवा व्यावसायिकदृष्ट्या काम करताना? किती प्रचंड होते. आणि खरं तर ना मी नेहमी सांगते की आय एम नॉट गुगल, बट आय एम स्टील बेटर दॅन गुगल. याचं कारण असं आहे की गुगल इतकं चटकन
मी भाषा बदलू शकत नाही आणि तितक्या पटकन मी कदाचित उत्तर देऊ शकणार नाही. पण गुगलपेक्षा बेटर आहे, कारण गुगल अजून तरी कदाचित उद्यापर्यंत ती टेक्नॉलॉजी बदलेलही, पण अजून तरी गुगल व्याकरणात गोंधळ करतो, तो गोंधळ होत नाही. अच्छा. आपल्याकडे एक सर्वसाधारण आक्षेप असा घेतला जातो की आजकाल कुठचीही भाषा ही शुद्ध स्वरूपात बोलली जात नाही आपल्याकडे. म्हणजे बऱ्याच भाषा एकात एक, म्हणजे इंग्लिश म्हटलं जातं किंवा मराठीचं सुद्धा मराठी इंग्लिश एकत्र करून मारिश मिंग्लिश असं काय काय म्हणतात. तर हे किती मोठं आव्हान वाटतं. मी म्हणेन भाषा म्हणजे आज जर आपण इंग्लिश म्हणतोय, हे सगळं ग्लोबलायझेशनचे भाग आहेत. म्हणजे मग याचे हे पॉझिटिव्ह आहेत का हे नेगेटिव्ह इम्पॅक्ट आहे, हा आपला दृष्टिकोन आहे या गोष्टीकडे बघण्याचा. मी या गोष्टीकडे प्रचंड सकारात्मकरित्या बघेन, कारण मला कुठेही असं वाटत नाही की हे दुष्परिणाम आहेत. माझ्यासाठी भाषा ही ती आहे जी माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवते. पुणेरी भाषेत सांगायचं झालं तर भापो झाल्या, म्हणजे भाषा पोहोचली तुमच्या पुढे आणि भावना पोहोचल्या. त्याहीपेक्षा खरं तर हे आज नाही होते. पुलंनी खरं तर तेव्हा म्हटलेलं आहे की मुंबईची मराठी ही आंग्लोद्भव आहे, पुण्याची मराठी ही संस्कृतोद्भव आहे आणि नागपूरच्या मराठीवर हिंदीचा प्रभाव आहे. आता आपण जर भूगोलाचा विचार केला तर नागपूर अर्थातच मध्य प्रदेशच्या वगैरे जवळ असल्या कारणाने त्याच्यावरती हिंदीचा प्रभाव हा पडणारच आहे. मग आपण असं म्हणू का ग्लोबलायझेशनचा ह्याचं हे किंवा आजची पिढी वगैरे किंवा आता ही खालावत चालली आहे, नाही ना. पुलंनी तेव्हा त्या काळी तेव्हा लिहिलेलं आहे हे, म्हणजे हे तेव्हापासनं आहे. इथे ही कुठेही भाषा खालावत नाहीये, पण ह्या भाषेच्या सगळ्या तऱ्हा आहेत. एकीकडे आपण जेव्हा इंग्लिश बोलतो तेव्हा ब्रिटिश ॲक्सेंट, अमेरिकन ॲक्सेंट, ऑस्ट्रेलियन ॲक्सेंट, साऊथ अमेरिकन ॲक्सेंट, हे सगळे वेगवेगळे ॲक्सेंट, इतके फरक आहेत. आणि ते मात्र एखाद्याला जर बोलता येत असतील, तऱ्हा त्या येत असतील, तर त्या गोष्टीकडे अभिमानाने बघितलं जातं. अर्थातच अभिमानाने बघितलं गेलंच पाहिजे. मग दुसरीकडे मात्र अरे ही कशी काय मराठी, ही प्रमाण भाषा नाहीये किंवा मराठीचे उच्चार हे असे नाहीत, आनी पानी मराठी ही चुकीची मराठी, हे सगळं एकीकडे दुसरीकडे बोलायचं हे बरोबर मला कुठेतरी वाटत नाही. प्रमाण भाषा ठीक आहे. प्रमाण भाषा जिकडे सरकारी भाषेचा वापर येतो म्हणा किंवा जिकडे शाळेमध्ये जी शिकवली जाते, पाठ्यपुस्तकांमध्ये जी वापरली जाते, तिकडे प्रमाण भाषेचा वापर करणं हे गरजेचं आहे. हे ठीक आहे. पण जिथे दोन मैत्रिणी बसलेल्या आहेत आणि त्या गप्पा मारतायत, तिकडे त्या इंग्लिशमध्ये बोलतायत, मिंग्लिशमध्ये बोलतायत की बंगाली, इंग्लिश, हिंदी, मराठी एकत्र करून बोलतायत, तर मी म्हणेन की ही इनफॅक्ट हे एक खूप चांगली गोष्ट आहे. जिकडे संस्कृतींची सरमिसळ होते, फक्त भाषेची नाही, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र कुठे माहितीये का प्रॉब्लेम हा छोटासा कुठे येतो, जिथे तुमच्या मनामध्ये एक छोटासा न्यूनगंड म्हणू की भीती म्हणू, पण दोन मराठी माणसं जेव्हा एका कॉफी शॉपमध्ये जातात आणि त्या मराठी वेटरलाच ऑर्डर देताना अचानकपणे इंग्लिश आणि हिंदीत बोलायला लागतात, हा खरा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमच्याच माणसाशी कोणत्या भाषेत बोलताय. त्याचबरोबर ना नेहाताई, अजून एक गोष्ट अशी येते की आपण सगळेजण म्हणतो की भाषा खालावत चालली आहे, आजच्या पिढीची भाषा अशी आहे, आणि या सगळ्यामध्ये ना आपण दुरावे निर्माण करतो भाषेमध्ये. कारण आम्ही की नाही पेला नाही म्हणत, आम्ही भांड म्हणतो. आम्ही की नाही पोळी म्हणतो, चपाती नाही म्हणत. ह्या सगळ्यांनी आपण आपल्याच शब्दकोशातनं एक शब्द कमी करतो अगदी. आणि हा शब्द कमी करण्यामध्ये दुरावी निर्माण करतोच आहोत. त्याचबरोबर मी तर म्हणेन पोळी पण आपलीच आहे, घडीची पोळी पण आपलीच आहे, चपाती पण आपलीच आहे, फुलका पण आपलाच आहे. एका त्या इंग्लिशमध्ये म्हणणाऱ्या फ्लॅट ब्रेडसाठी आपल्याकडे 4-4, 5-5 शब्द असताना आपण का एकाच शब्दासाठी अट्टहास करतो आणि मग आपणच म्हणतो की आपली भाषेकडे दुर्लक्ष होतोय, आपली भाषा खालावत चाललेली आहे. बरोबर. म्हणजे भाषेचा वापर हा महत्वाचा आहे. भाषेचा अभिमान तर असायला हवा. आपली मातृभाषा आपण विसरायचं कारणच नाही. म्हणजे ती प्रत्येकाने शिकण्याचा प्रयत्न हा निश्चितच केला पाहिजे. जरी आजकाल इंग्रजी माध्यमांचा प्रभाव खूप वाढलाय शाळांमध्ये, पण तरी मातृभाषा आली पाहिजे यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहेच. आणि माध्यम कोणतंही असलं शिक्षणाचं, तरी त्याचा काही माझ्या मते फरक पडत नाही. पण
फरक तिथे पडतो जेव्हा तुम्ही घरामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये कोणती भाषा तुम्ही जास्ती वापरताय किंवा तुमच्या मातृभाषेकडे तुम्ही दुर्लक्ष करताय का, हा तिथे प्रश्न येतो. कारण आज जेव्हा मराठी माध्यमात शिकणारे घरी येऊन जर मम्मी पप्पा म्हणणार आहेत आणि जर्मनीत राहणारा मराठी मुलगा जर्मन माध्यमातनं शिकतोय पण घरामध्ये मराठीमध्ये बोलत असेल तर मग कोणाची मराठी चांगली, हा प्रश्न तिकडे मग उद्भवतो. त्यामुळे माध्यम कोणतंही असो, तुम्ही इंग्रजी माध्यमातनं शिका, तुम्हाला जे पाहिजे त्या माध्यमातनं शिका, मात्र तुमच्या मातृभाषेकडे दुर्लक्ष न करणं. त्याचबरोबर स्वतःच्या भाषेचा मान ठेवताना इतर भाषांचा किंवा इतर भाषिकांचा अपमान तर होत नाहीये ना, याकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे दुराग्रही तर असण्याचं कारणच नाही. आणि भाषेवरती प्रेम हे प्रत्येक भाषेवरती असायला हवं. या इतक्या सगळ्या वेगवेगळ्या भाषांनी तुमचं व्यक्तिमत्व छान घडलेलं आहे. तुम्ही स्वतः अनुवादक म्हणून काम केलेलं आहे, म्हणजे साहित्यिक अनुवादही केलेले आहेत आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारचे अनुवाद केलेत आणि दुभाषा म्हणून सुद्धा काम केलं. कॉर्पोरेट ट्रेनिंगचा सुद्धा अनुभव आहे, त्याविषयी थोडं सांगा ना. हे जग कसं आहे, म्हणजे भाषेमधनं निर्माण होणारी करिअरची वेगवेगळी क्षितिज, संधी. भाषेतनं तयार होणारे बरेच पैलू आहेत. त्यामध्ये कसं आहे की तुम्ही एकतर तुमचं ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही एखादा इंजिनियर असाल किंवा अजून काही वेगळं स्ट्रीम असेल, पण त्याचबरोबर एखादी फॉरेन लँग्वेज शिकलेले असाल तरी तुम्हाला खूप फायद्याचं ठरू शकतं. काही व्यक्ती अशा असतात माझ्यासारख्या ज्यांना भाषाप्रेमी, भाषावेड ज्यांना असतं आणि ज्यांना भाषेतच करिअर करायचं असतं. तर भाषेत करिअर केल्यावरही, म्हणजे आज जेव्हा आपण म्हणतोय ग्लोबलायझेशन, आज जेव्हा आपण म्हणतोय की जग एकत्र येत, जवळ आलंय, जवळ आलेलं आहे आणि कितीही ChatGPT असो आणि गुगल असू देत, तरीही मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी असला तरी त्याला एक ह्युमन टच जो आहे की भाषा अनुवाद करता येते, पण भाषाच्या मागची जी भावना आहे ही अनुवाद करणं अजून तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जमलेलं नाहीये. त्यामुळे अजूनही ह्युमनशी रिलेटेड जे जॉब्स आहेत ट्रान्सलेशनचे वगैरे, ते काही इतक्यात जाणार नाहीत. त्यामुळे आज कार्टून फिल्म्स बघाल किंवा ॲनिमे, जॅपनीज ॲनिमेशन सिरीज ज्या आहेत ते प्रचंड आपल्याकडे लागतात, लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सवरती येतात, यूट्यूबवर असतात, किंवा कोरियन सध्या सिनेमे म्हणा किंवा त्यांच्या सिरीज म्हणा, त्यांची गाणी म्हणा, त्या पण आपल्याकडे खूप पॉप्युलर होत आहेत. तर हे सगळं जेव्हा आपल्याकडे येतंय, हे कसं येतंय, ही कोणतरी तिकडे भाषांतरकार बसलेले आहेत जे हे सगळं भाषांतरित करून आपल्याकडे आणतायत. याचा अर्थ तुम्ही विचार करा यामध्ये किती डिमांड आहे. भाषा निवडताना मी नेहमी सांगते की तुम्ही मार्केट स्टडी करा. तुम्हाला ही कल्पना हवी आज पॉलिटिकल सिनॅरिओ काय आहे, आज आपले भारताचे संबंध इतर देशांशी कोणाशी मैत्री आहे किंवा कुठे आपले जास्ती व्यापार आपला जिथे ज्या देशाबरोबर होतो त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटीज आहेत. कारण जिथे व्यापार म्हटला की तिकडे एखादी समजा कंपनी बरोबर कोलॅबोरेशन आहे, कॉर्पोरेट्समध्ये तिथे तसाच वापर होतो की दोन कंपनी मर्ज होत आहेत म्हणा, किंवा एखादं त्यांचं प्रोडक्ट आपल्याकडे आणायचं किंवा आपलं प्रोडक्ट तिकडे जर जाणार असेल तर ह्यामध्ये येणारा सगळा जो लीगल भाग आहे, ते कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, हे त्या भाषेमध्ये अनुवाद होतात, ट्रान्सलेट केले जातात, किंवा ते कॉन्ट्रॅक्ट सायनिंग जेव्हा चालतं किंवा मीटिंग्स होतात तेव्हा दुभाषी गरजेचा असतो मध्ये भाषांतर करण्यासाठी. सो हे सगळ्या टप्प्यांवरती भाषांतरकाराची भूमिका असते आणि त्यामुळे तो जरीही एक पडद्यामागे करणारी एक भूमिका आहे, पण त्याचा एक मोठा वाटा आहे या सगळ्यामध्ये. त्यामुळे अजूनही तिथे खूप अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. आणि तुमचा स्वतःचा कॉर्पोरेट क्षेत्रातला अनुभव तो कशा प्रकारचा आहे त्याविषयी? खूपच छान होता. म्हणजे कारण मी अगदी ग्रॅज्युएट झाले आणि मग मला पहिल्या एका कंपनीमधनं कॉर्पोरेट ट्रेनिंग देण्यासाठी अपॉर्च्युनिटी आली. येस, MNC मधनं. आणि जपानी भाषा तिथे शिकवायची होती. बरं, मी फक्त 21 वर्षाची आणि माझ्या पुढे सगळे माझे स्टुडंट्स पहिल्याच वेळेला जे बसलेले होते ते खूप माझ्यापेक्षा वयाने मोठे, 40-50 वगैरे. आणि ते मात्र सगळेजण माझं ऐकतायत आणि होमवर्क करून येत आहेत वगैरे. मला अगदी गंमतच वाटायची.
पण तसा काहीसा प्रवासाला सुरुवात झाली. आणि त्यामधनं मग असं लक्षात आलं ना की कसं आहे की भाषा शिकवताना मग माझ्या पुढे जो कोणी विद्यार्थी आहे माझा, त्याला काही वयाची मर्यादा नाहीये, त्याला काहीही भाषेची मर्यादा नाहीये. आणि त्या सर्टिफिकेट्स आणि मार्कांची जी मर्यादा होती ना ती पण मग मी काढून टाकली. आणि भाषेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोच मी बदलायचं हे ठरवलं. आणि हा प्रयत्न सतत करत राहिले, अजूनही करते, की भाषेकडे बघताना तुम्ही भाषा, संस्कृती, इतिहास, ती माणसं तीही आपल्यासारखीच आहेत. जर आपण पोळी चपाती, आपण मगाशी सत्ता म्हटल्याप्रमाणे तो फ्लॅट ब्रेड खातोय, तर स्पॅनिश लोकांकडे टॉर्टिया आहेत जे आपल्यासारख्याच चपात्या आहेत, मक्याच्या आहेत. सो हे सगळे जर आपण जाणून घ्यायला लागलो ना या सगळ्या गोष्टी, तर लक्षात येतं की जितकं साम्य आहे तितकेच थोडेफार वेगळेपण आहे. त्या वेगळेपणातही कुठेतरी साम्य दडलेलं आहे. अर्थात डिक्शनरीमध्ये सुद्धा, शब्दकोशामध्ये सुद्धा नवीन शब्दांची भर आता पडायला लागली. ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये सुद्धा काही शब्द भारतीय हे पुन्हा समाविष्ट करण्यात आलेले आहेत. सो आपण म्हणतो शब्दकोशामध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीनी आज जर आपले शब्द तिथे समाविष्ट करून घेतलेले आहेत, तर या गोष्टीचा आपल्याला जेव्हा इतका अभिमान वाटतो, मग तितकंच आपणही जेव्हा त्यांचे शब्द आपलेसे करतो तेव्हा त्यांनाही या गोष्टीचा अभिमान वाटतच असणार आहे. नक्कीच. एक छोटीशी एकदा कविताही केलेली आहे यावरती. इंग्लिश मधली कविता आहे, पण त्याचा अर्थ मराठीमध्ये असा आहे की भाषा ही नदीसारखी आहे. लँग्वेज इज लाईक अ रिव्हर. ॲट द टर्न ऑफ द रिव्हर लँग्वेज चेंजेस. रिव्हर इज द सेम, जस्ट अ डिफरंट नेम. वा. की नदी पण तीच आहे, पण त्या नदीचं नावही बदलत, वळणावर बदलत जातं. आणि भाषा ही तशीच आहे, तीच भाषा आहे. कुठेतरी आज आपण जपानी मी शिकले तेव्हा मला लक्षात आलं, अरे ही तर किती मराठी सारखं आहे. आपण म्हणतो अच्छा असं आहे का, जपानी म्हणतात सो देस का, अच्छा जेवलीस का, झोपलीस का असं म्हणतात. ते लोक पण कानीच एंड करतात, ताबे माशता का, नेमाशता का असंच म्हणतायत. त्यामुळे किती सेम आहे, किती साम्य आहे. पण आपण फक्त जर दुरावे बघत बसतो तर दुरावेच निर्माण होणार आहेत. साम्य बघायला लागलो तर सगळं जग एकत्र येतं आणि ते आपलंसं करण्याची अधिक गरज आहे. बरोबर. प्रत्येक भाषेची सौंदर्यस्थळं आहेत, प्रत्येक भाषेचा बोलण्याचा लहेजा एक वेगळा असतो, पण सगळ्यामध्ये खूप आनंद दडलेला आहे. ह्या भाषांचा स्वीकार आपण जितका खुलेपणाने करू तितक्या त्या अधिक समृद्ध सुद्धा होत जातील असं म्हणता येईल. पण तुम्हाला मुळात तुमच्यामध्ये हे भाषांचं बीज हे कधी रोवलं गेलं की वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत? त्याला काही कारण घडलं होतं का? लहानपणी घरामध्ये काही घडणाऱ्या गोष्टी आमच्याकडे, म्हणजे माझ्या आईने मला एकटीने घडवलेलं आहे. आणि तिच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या काही वाईट गोष्टी आणि त्या गोष्टींचे प्रभाव माझ्यावर जास्ती पडू नयेत म्हणून तिने मला खूप काही गोष्टींमध्ये बिझी ठेवलं. उदाहरणार्थ मी लहान वयापासूनच जादूचे प्रयोग करायला लागले. बालजादूगार. त्याचप्रमाणे मी नाटकांमध्ये 5 वर्षाची छोटी जादूगार अमृता होती. आणि ते सुद्धा प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी केले होते ना? बरोबर आहे. मी भारतभर ते प्रयोग केले होते. आणि जादूच्या प्रयोगांमुळे पण जेव्हा जेव्हा ज्या ठिकाणी मला जायचा योग आला त्या ठिकाणाची भाषा जी आहे, अर्थातच पूर्ण भाषा नाही, पण ती लोक नमस्कारला कसे म्हणतात किंवा आदरातिथ्य कसं करतात किंवा 1 ते 10 आकडे त्यांच्याकडे कसं त्यांच्या भाषेत म्हटले जातात, हे कुठेतरी चटकन मी शिकत होते. हे तिच्या लक्षात आलं. त्याचबरोबर मी बालशिवाजी आणि बालसंभाजी या भूमिकेतनं नाटकंही केलेली आहेत. म्हणजे विनय आपटे आग्र्याहून सुटका या नाटकात बालसंभाजी म्हणून मॉरिशसला 2ऱ्या मराठी जागतिक परिषदेला त्या नाटकात काम केलं होतं. सो मॉरिशसला जेव्हा गेले तेव्हाही तिकडे क्रेओल म्हणजे फ्रेंचचाच एक भाग आहे, फ्रेंचच्या जवळची एक भाषा आहे, तर ती भाषा तिकडे मी 1 ते 10 आकडे कसे आहेत फ्रेंच मधले हे तिकडे तेव्हा शिकले होते. मी फक्त 2रीत होते तेव्हा. अँटेना सतत ओपन कुठेतरी. आणि काय आहे ना की आज मला ते टेक्निक्स विषयी जेव्हा कोणी विचारतं ना की कसं काय एवढं शिकली, तेव्हा हेच सांगू इच्छिते की ओपन माइंडेडनेस, की तुम्ही कुठेही असाल तिकडे आपल्या संस्कृतीचा मान अभिमान बाळगताना, अर्थात आपल्या संस्कृतीचा, आपल्या भाषेचा, आपल्या इतिहासाचा जाज्वल्य अभिमान हा हवाच. त्याचबरोबर दुसऱ्या संस्कृती काय आहेत, त्या कशा घडतायत, या गोष्टी शिकण्यासाठी जर कायम तुम्ही तुमचं मन उघडं ठेवलं, ओपन ठेवलं, तर तुम्ही सगळ्या संस्कृती एकत्र समाविष्ट करून घेऊ शकता. मग 7वीमध्ये असताना 8वीचा निर्णय घेतला गेला की कुठली भाषा शिकायची, कुठली भाषा शाळेमध्ये
मध्ये निवडायची, तेव्हा मग काही एक असा एक छोटासा प्रसंग घडला होता आणि त्यामध्ये मला आईला मी फक्त म्हटलं की आई मला की नाही जगातल्या सगळ्या लोकांशी मैत्री करायला आवडेल. अच्छा. तुला मोठे होऊन काय बनायचंय? तर मला एकच ध्येय होतं की मला ना खूप लोकांशी, खूप जगातल्या सगळ्या माणसांशी मैत्री करायला आवडेल, गप्पा मारायला आवडतील. आणि मग ती म्हणाली ठीक आहे, मग तू सगळ्या भाषा शिक जगातल्या. अच्छा. आणि मी तिला म्हटलं हा चल ठरलं आपलं. अर्थात ते वाक्य म्हणण्यापासून ते खऱ्या भाषा शिकण्यापर्यंतचा प्रवास खूप वेगळा होता. त्यामध्ये खूप मेहनत गेली. मला एवढ्या लँग्वेजेस एकत्र शिकणं, त्याला वेळही कमी पडत होता, पैसेही कमी पडत होते. कुठेतरी वाटत होतं की हे सगळं काही मी कसं शिकू शकेन. आणि या भीतीपोटी मी कॉलेजच सोडलं आणि मुंबई युनिव्हर्सिटीतनं BA इकॉनॉमिक्स करायला सुरुवात केली. तेव्हा माझ्या आईला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की अगं अमृताने शिक्षण सोडलं? तेव्हा माझी आई म्हणाली होती अमृताने कॉलेज सोडलंय शिक्षण घेण्यासाठी. आणि एवढ्या भाषा शिकायला लागल्यावरही बरेच जणांना खूप प्रश्न पडायचे की एवढ्या भाषा शिकते, एक ना धड भारंभार चिंध्या होतील. तेव्हाही आईने खूप छान उत्तर दिलं होतं की भारंभार चिंध्या होण्यापेक्षा त्या चिंध्यांचीच एक गोधडी बनते, तीच गोधडी आपल्याला ऊब देते. सो ही उत्तरं नव्हती, हा पाठिंबा होता जो आईचा कायम होता सतत की तू कर, तुला जे आवडेल ते तू शिक. आणि नुसतंच तेवढं नाही की एवढ्या भाषा मी शिकतेय करतेय, तर कुठेही फेलियरची भीती मनामध्ये न घालता तिने पॉझिटिव्हली की तू कर ना, तुला हे नाही जमत आहे ठीक आहे, हे कर, कदाचित हे जमेल. म्हणजे अत्यंत डोळसपणे तुम्हाला घडवणारी तुमची आई ही तुमच्या भाषा शिक्षणासाठी खरा पाठिंबा आणि प्रेरणा सगळं काही ती होती. आणि ह्या इतक्या सगळ्या भाषा तुम्ही शिकलात, त्याचबरोबर तुम्ही शाळेत असताना काही खेळांमध्ये सुद्धा निपुण होतात, म्हणजे अभिनय आहे, खेळ आहे. पण कसं आहे ना की मी मार्कांनी कधीच हुशार नव्हते, त्यामुळे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये प्रचंड एक्स्ट्रा करिक्युलर्स भरपूर करायचे. सर्वात आधी स्विमिंगला जायचे आणि शिवाजी पार्कात राहत असल्या कारणाने सगळं काही स्पोर्ट्स म्हणा सगळ्या गोष्टी जवळ अगदी शेजारीच असायच्या, त्यामुळे सकाळी स्विमिंगला जायचे, मग बॅडमिंटन खेळायचे. माझे आजोबा मला डबा घेऊन यायचे, तिकडनंच परस्पर मग कपडे बदलून शाळेमध्ये. शाळा आटपली, घरी आले, हातपाय धुतले, खाल्लं की लगेच समर्थ व्यायाम मंदिरामध्ये व्यायामशाळेत रोप मल्लखांब करायला आणि मग बास्केटबॉल खेळायचे. रोप मल्लखांब सुद्धा राष्ट्रीय स्तरावर खेळलेली आहे. हो, नॅशनल गेम्स मध्ये माझं रिप्रेझेंटेशन होतं. आणि मग बास्केटबॉल सो असा माझा दिनक्रम असायचा. त्यामुळे मी असं म्हणेन की फक्त एक व्यक्तिमत्व तर नक्कीच खुललं, पण आज 40शीत पोचताना मला असं वाटतंय की त्यामुळे शरीरामध्ये पण म्हणजे मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या सुद्धा त्याचे फायदे जे आहेत ते अजूनही मला जाणवतात ह्या सगळ्या गोष्टींचे. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे अतिथी देवो भव अशी एक जाहिरात असायची की देशामध्ये येणारे जे पर्यटक आहेत परदेशी, त्यांना सुद्धा इथे आपण अतिथीला देवासमान मानलं पाहिजे. अशाच तऱ्हेचा एक अनुभव तुमच्या बाबतीत घडला. कोणी परदेशी तरुणी आपल्याकडे आलेली होती, काय आहे तो किस्सा? तिला अर्थातच सगळेजण मदत करायलाच होते, म्हणजे अतिथी देवो भव हे खऱ्या अर्थाने आहे, कारण ते सगळे अवतीभवती तिच्या सांगणारे आणि तिला प्रश्न विचारणारे हे सगळे तिला मदत करायलाच होते. फक्त ती भांबावून गेली होती कारण तिला ती भाषा समजत नव्हती. आणि घडलं हा घडलेला आहे किस्सा आपल्या दादरच्या बसस्थानकावरती. आणि तिथे मग मी बघितलं की ही फॉरेनर मुलगी आहे आणि ती भांबावून गेलेली आहे, तिला इंग्लिशही फारसं काही येत नाहीये. तर मी तिला जस्ट जाऊन विचारलं की विच लँग्वेज डू यू स्पीक? तर ती म्हणाली स्पॅनिश अँड पोलिश. आणि तेव्हा मला फक्त स्पॅनिश येत होती, म्हणजे पोलिश येत नव्हती. आणि मग मी तिच्याशी स्पॅनिशमध्ये थोडंसं संभाषण साधलं आणि मग तिला बरं वाटलं. मग ती आणि आम्ही अशा दोघींनी मिळून मुंबई पुणे प्रवास केला. त्यानंतर आमची मैत्री अशी झाली की तिने मला पोलिश शिकवली, मी तिला हिंदी शिकवली आणि आमच्या दोघींमधलं साम्य कॉमन भाषा होती ती स्पॅनिश. अरे म्हणजे भाषांची अशीही देवाणघेवाण होऊ शकते. बरं, आणखी एखादा किस्सा आम्हाला तुमच्या? एक असा किस्सा आहे की हा फक्त भाषेशी निगडीत नाही आहे,
पण कुठेतरी संस्कृती किंवा एक श्रद्धा असं कुठेतरी म्हणेन मी. या अनुभवाला एक तो भाव आहे थोडासा. सो माझी पहिली जपानची ट्रिप, तर तेव्हा जाताना माझा बँकॉक एअरपोर्टवरती स्टॉपओव्हर होता. तिकडे एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता आणि माझं सबंध तोंड आपटलं गेलं होतं आणि सबंध नाक रक्तबंबाळ, माझे पुढचे 7 दात पूर्ण माझ्या ओठात घुसले होते. इतकं माझं तोंड जोरात आपटलं गेलं होतं. कोणाच्या तरी प्रॉबब्ली धक्का लागला किंवा मी चक्कर येऊन पडले. तर त्या ह्याच्यामध्ये मी तरी ठरवलं की नाही, पुढे जाईन, प्रवास करेन आणि माझा 10 दिवसाचा जो प्रवास होता तो मी संपूर्ण केला. ज्या फॅमिलीत मी राहणार होते, सो माझी जी होस्ट फॅमिली होती, तर त्यांच्याकडे पोहोचले. अर्थातच ते घाबरले माझा चेहरा बघून, कारण सगळं तोंड फुटलेलं होतं. आणि अर्थात त्यांनी मला खूप मदत केली. म्हणजे तेव्हा मग लक्षात येतं की ही आपली होस्ट फॅमिली जी आहे ही किती आपल्यासाठी प्रेमाने करते आणि सगळी माणसं सगळीकडे मदत करायला असतात आपल्यासाठी. आणि ती तिकडची माझी जी जपानी आई होती ना, तिने मला त्या 10 दिवस इतकी छान माझी काळजी घेतली, माझ्या जपानी आईने. आणि तिकडनं निघताना अगदी एखाद्या आईसारखंच, म्हणजे अगदी भोळेपणाने, भावूकपणाने तिने मला तिच्या जपानी मंदिरात नेलं. तिने एक आपल्याकडे कसा धागा बांधतात तसं तिने माझ्या पायाला धागा बांधला. आणि त्यांच्याकडे पायाला बांधण्याची पद्धत आहे, तर तिने माझ्या पायाला बांधला आणि म्हणाली की तुझ्या घरी जायचा प्रवास सुखरूप हो, यासाठी हा दोरा बांधलेला आहे. प्रार्थना केली तिने माझ्यासाठी प्रार्थना केली. आणि ती म्हणाली की ह्या दोऱ्यामागे अजून एक गंमत अशी आहे की हा दोरा तुटला ना की बघ मग तू परत जपानला येशील. म्हटलं बरं. आणि तेव्हा मला काही माहिती पण नव्हतं, कल्पनाही नव्हती. बरं, त्यानंतर मी भारतात परत आले, माझा प्रवास सुखरूप झाला. 1 वर्ष गेलं त्यानंतर आणि मी त्या दोऱ्याविषयी विसरूनही गेले होते. तो दोरा पायावरच होता पण मी पूर्णपणे विसरून गेले होते. नेमकं असं झालं की 1 वर्षानंतर परत एकदा योग आला जपानला जायचा आणि नेमका आदल्या दिवशी तो दोरा तुटला. अरे आणि तिथे जपानला गेल्यावर पुन्हा एकदा माझ्या त्या जपानी आई बरोबर भेट झाली आणि तिने पुन्हा एकदा दोरा बांधला. म्हटलं हे फक्त तुझं प्रेम आहे की तुला मी पुन्हा पुन्हा तुझ्या देशात यावं यासाठी आहे. आणि हे प्रेम जे आहे ना, हे मला भाषेमुळे उलगडलं. बरोबर, भाषेमुळे मिळालं. येस, भाषेमुळे मिळालं. माणसांच्या भलेपणाचा, चांगुलपणाचा अनुभव हा जगभरात येत असतो. हो, याचीच ही 2 उदाहरणं म्हणायला हवीत. खरंय. भाषांची शुद्धता हा जसा एक चिंतेचा विषय आहे, त्याचप्रमाणे काही भाषा अस्तंगत होतील का, लुप्त होत आहेत, अशी एक भीती आहे. तर भाषा टिकवण्यासाठी, भाषांचं संवर्धन होण्यासाठी काय करायला हवं? भाषा टिकवण्यासाठी भाषा जगली पाहिजे आणि भाषा जगण्यासाठी आपण एकमेकांमधले दुरावे कमी करणे अधिक गरजेचं आहे. राजकीय भाषा आणि आपली बोली भाषा ही खूप वेगळी आहे. आपण त्यामध्ये आपल्याला गुंतवून न घेता आपण सामान्य माणसाने भाषेच्या भिंती व्हायला नको. कसं आहे ना, आपल्याकडे की युरोप हा खंड आहे, भारत हा एक देश आहे. पण युरोप खंडासारखाच भारत हा देश आहे. युरोपमध्ये एवढे जे देश आहेत त्यांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. आणि ते जेव्हा युरोपियन युनियन जेव्हा भेटते आणि त्यांच्या जेव्हा मीटिंग्स होतात किंवा काही त्यांचे जे कार्यक्रम होतात, तेव्हा त्या देशाचे मंत्र्यांबरोबर किंवा त्यांच्याबरोबर ते दुभाषी किंवा अनुवादक असतात. तसंच भारत हा एक देश आहे, आपल्याकडे विविधता आहे भाषेमध्ये, संस्कृतींमध्ये. बोली भाषा तर केवढ्या आहेत आपल्याकडे. म्हणजे मध्यंतरी अंदमान मधली एखादी भाषा आता लुप्त होणार आहे. आणि ही किती दुःखद गोष्ट आहे, कारण एक भाषा जेव्हा नाहीशी होते तेव्हा भाषाच नाही, त्याबरोबरची संस्कृती, इतिहास सगळा मिटला जातो. आणि त्यामुळे ही जी आपली विविधता आहे ही टिकवायची असेल तर त्या भाषेतले ज्या व्यक्ती आहेत किंवा मंत्री आहेत त्यांनी प्रत्येक वेळेला आपापले दुभाषी घ्या. म्हणजे तुम्हाला जर ती भाषा येत नसेल आणि तुम्हाला खरं तर ती भाषा दुसरी भाषा शिका, त्यांनी अजूनच मजा येईल, अजूनच आपलेपणही वाढेल. पण नाहीतर आपण दुभाषी ठेवून किंवा अनुवादक ठेवूनही ही कामं करू शकतो. जसं युरोप आज काम करत आहे तसंच भारत काम करू शकतं असं मला कुठेतरी वाटतं. तर भाषेचा सतत वापर करत राहणं हे गरजेचं आहे, एवढंच मी सांगेन. एकूण 20 वर्षांचा हा भाषा क्षेत्रातला प्रवास, 2 दशकांचा, खूप छान तुम्हाला स्वतःलाही संपन्न करणारा असा ठरला. आणि अजूनही तुम्ही ह्या भाषांमध्ये वेगवेगळे प्रयोग, शब्दांशी खेळणं असेल
किंवा त्याची गंमत अनुभवणं हे सगळं करता आहात. तर या पुढच्या प्रवासासाठी अमृता आंबडेकर, अमृता लँग्स तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. आणि आमच्याशी संवाद साधलात, भाषांविषयी खूप भरभरून बोललात. आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला आमंत्रित केलत आणि आज इथे मी एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते की 20 वर्षापूर्वी माझा पहिला प्रवास हा आकाशवाणीतनच अरे वा. सुरुवात त्याला झाली होती. पहिला इंटरव्ह्यू माझा आकाशवाणीवरच झालेला. अरे वा. आणि आज 20 वर्षांनी परत माझा आकाशवाणीवर इंटरव्ह्यू होतोय. मला खूप आनंद वाटतोय. खूप छान. श्रोतेहो, भाषिक समृद्धी याविषयी अमृता लँग्स आंबडेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.